रश्मी हा बघ, हा तुझा दुसरा बैल ना, बघ तुझा किंग बघ कसा झालाय. आता काही व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकीन काय माहीत नाही, पण किंग कसला खतरा झालाय बघ. बघ कसला भारी झालाय बैल रे. रश्मी तुझ्यापेक्षा मेहनत केली पप्पा बी. बघ समोर समोर राहिलं बघ, पण तो घाबरते बैल, तो नाही घे झोंबी. बघ उचला नाही घेते समोर ती, बैल झोंबी नाही घेतो. सुस्मितचा किंग भरपूर जणांना बघायचा होता किंग, तर किंगची छोटीशी व्हिडिओ बनवते मित्रांनो. सध्या किंगचा मालक आहे मुंबईला, आणि त्याच्यामुळं काय होतं की तर नाही घेते मित्रांनो तो झोंबी. यांची झोंबी झाले काय, यांची दोघांची झाली झोंबी, यांची झोंबी झाले का दोघांची? नाही. हा कोणता बैल आहे? हा सुस्मितचा मला माहिती आहे, तो आला हो काय. किंग या. तर अशा प्रकारे ह्या वर्षी किंग झाला मित्रांनो. किंग अजून पण किंगच आहे इथला. तर तो बैल पण झोंबी घेईल किंगजवळ, पण सध्या काय त्याचं चाले नाही. व मस्त बैल झाला बघा, सॉलिड बैल झाला आहे. भरपूर जणांना बघायचं होतं की किंग कसं झालं आहे. तर बघा मित्रांनो, किंग आत्ता सध्या असा झाला आहे, रुबाबदार आहे बैल. आता काही इंट्रो वगैरे घेणार नाही ह्या व्हिडिओमध्ये, कारण का ह्या वर्षी इंट्रो घ्यायचा वेळ व्हायला नाही. माझा गुलशन गेला आहे कुठे माहीत नाही. गुलशन जर भेटला तर आपण व्हिडिओ करू. फक्त भरपूर जणांची इच्छा होती की किंग बघायचा होता. तर किंग बघा मित्रांनो, मस्त झाला बैल, सॉलिड झाला आहे. आता सुस्मित गेला आहे मुंबईला, पण बैल बघा अजून पण भारी आहे बैल, खतरनाक बैल आहे. तो बैल झोंबी घ्यायच्या ह्याच्यावरती आहे, त्यांची झोंबी झाली असेल यांची कधीतरी, पण ते झोंबी नाही घेणार. कारण का ज्या पद्धतीनं बैल उभे राहतात ना. याचा मालक कोण आहे याचा भावट्याचा? ह्याचा नाही, हा सुस्मितचा आहे रे, किंग सुस्मितचा आहे. हां तिकडे शेवटचं दुकानवाला आहे तो. अच्छा त्यांचा बैल आहे काय? नाही झोंबी नाही घे ना. नाही मग मला वाटतं ह्याला मारलेलं असं म्हणून झोंबी नाही घे. तर बघा मित्रांनो, झोंबी नाही घेत आहे. आपल्याला फक्त किंग दाखवायचा होता. किंग या. सुस्मित कुठे गेला? किंग बघा मित्रांनो, बैल बघा. लाव यांची. हा लपडा तोच आहे. ते त्यांच्या हिशोबाने झोंबी घेतील ना, त्यांच्या आपल्याला कामाला लावतील. मालकांना वाटेल आपण झोंबी लावली. हां तर बघा मित्रांनो, एकमेकासमोर ते बैल उभे आहेत, पण झोंबी नाही घेणार आहे. कारण का हा बैल मला वाटते झोंबी नाही घेणार. आणि कसं आहे की बैलांचे मालक नाही समोर ते, त्याच्यामुळे जो तो आपला रिस्क नाही घेत. उगाच झोंबी मी झाली तर. पण किंग समोर ते हा बैलाची साईज थोडीशी कमीच आहे मित्रांनो. बघा अशा प्रकारे झोंबीला उभं राहते बैल, पण झोंबी नाही घेत आहे. बघा बैल झोंबीला उभा राहते, पण आपण झोंबी लावणार पण नाही. कारण का शेवटी बघा त्यांचे मालक समोरती नाही आणि आपण झोंबी लावणं ते बरोबर नाही, योग्य नाही वाटत. फक्त आपल्याला किंग दाखवायचा होता, कारण का भरपूर जणांची इच्छा होती की किंगला दाखवा. तर म्हणून आपण हा प्रयत्न करतो आहे. बाकी काय आपला काय याच्यामध्ये नाही, इच्छा नाही. बैल तिकडे ना, तिकडे त्या साईडला खाली होते बैल, तिथून बैल हे एकमेकांसोबत बघा नाही जातोय बघा. तो बैल त्याची इच्छा नाही झोंबी घ्यायची, खरं तर त्याला मारलेलं असेल आणि त्याच्यामुळं हा पाठी फिरतोय. तर इथंच किंगची थोडीशी छोटीशी व्हिडिओ ते संपवतो आहे मित्रांनो. कारण का मी ह्या व्हिडिओमध्ये इंटरव्ह्यू वगैरे घेतला नाही, कारण का इच्छा नाही. आपला गुलशन जोपर्यंत भेटत नाही ना
तोपर्यंत चांगल्या प्रकारे झुंजीचा व्हिडिओ किंवा सध्या झुंजीचा व्हिडिओ जर राहिलाच नाही मित्रांनो, कारण का सगळे बैल मालक संपले आता. कोण आता बैलच पालायला तयार नाही तर झुंब्याकडे तुम्हाला बघायला भेटतील. पण हे अशा ज्या कोकणातल्या बैल आपण दाखवायचो ते पण आता बंद करू कदाचित, कारण का जिथं माझा गुलशन नाही तिथं मी ज्या बैलामुळं मला फेम भेटला होता तो आज बैल माझ्यातून जर कुठं निघून गेला आहे आणि मला भेटत नाही आहे तर मी बाकीच्या बैलांचे काय व्हिडिओ दाखवू. तर असा प्रकार आहे मित्रांनो. इथेच संपवतो आहे व्हिडिओ. ते बघा घेईल झोंबे घेईल असं वाटते बघा. तो बैल येतो अंगावरती, मग हा सुस्मितचा बैल का टेकत नाही, पण तो पुढच्या वर्षी चांगली झुंज घेईल अशी अपेक्षा आहे. तो बघा तसं जर तिथं जो कोण त्यांचा मालक असता ना, ते बघा मित्रांनो झोंबी झाली बघा. लांबूनच दाखवत आहे कारण का सध्या काय आहे, हे वरवटणा गावातील बैल आहेत आणि त्याच्यामुळं आपण त्यांची झुंज लावणं आणि त्यांना काय लागला वगैरे तर त्याला आपण जबाबदार राहू शकत नाही मित्रांनो. म्हणून आपण आपल्या गावाकडचे असते ना तर एखाद्या वेळेस विषय केला असता काहीतरी. त्यांची झुंज बघा कोणच नाही बघायला आहे सध्या गावातील, आणि आपण झुंज लावत नाही कारण का आपल्या गावचे बैल नाही. आपण आता इथं फक्त सुस्मितच्या किंगला बघायला थांबलेलो. आता योगायोगाने ही झुंज झाली बघा. आणि अशामध्ये मारामार झाली, लागला ना तर खरं तर ही झुंज आपलं शूट करायला बरोबर नाही वाटत आहे. कुणाचा बैल आहे तो? हां अरे ते बघा तो बघा मारला बघा म्हणजे पळाला बैल मित्रांनो. तर मित्रांनो अशा प्रकारे झुंज तुम्हाला बघायला भेटली असेल छोटीशी, पण आपण त्या दुसऱ्या गावातील बैल असल्यामुळे आपण झुंज स्वतः जवळ गेलो नाही, तर आपण ती शूट करून मी चांगल्या प्रकारे दाखवू शकलो असतो. पण काय त्यांचे मालक समोर नाही झुंजी बघायला, त्यामुळं आपण रिस्क नाही घेत ह्या गोष्टीची. आजकाल आता ते स्वतःहून दोघांनी घेतली झुंज म्हणून बरी झाली, तिथं आपण काही इंटरफेअर केला नाही त्याच्यामध्ये. तर ठीक आहे, आजची व्हिडिओ मी इथंच संपवतो आहे आणि माझ्या गुलशनला लवकर माझ्यापर्यंत भेटायला पाहिजे अशी माझी पूर्ण फॅन फॉलोईंगला सगळ्यांना विनंती आहे की तुमच्यापर्यंत बैल कोण दिसला तर नक्कीच मला सहकार्य करा मित्रांनो. तर धन्यवाद. काळजी घ्या स्वतःच्या आणि स्वतःच्या परिवाराचे देखील. धन्यवाद.